एक दोन पोरगी बघायला गेलं तर पोरगी आवडली, त्यांच्या घरच्याचे बोलणे चालणे झाले, लग्न बिग्न जुळलं बघ, सगळे बोलणे बिलणे झाले, नवरदेव गाडी जाऊन बसणार, तेवढ्याच नवरी मुलगी म्हणे त्याच्याशी दोन शब्द बोलायचे. ते बोलून घेतलं म्हणजे तुमचा संसार एक नंबर करील, तुमच्या आई बापाची सेवा करील, तुमच्या नावाचं कुकू लागेल. ठीक आहे, कुकू लागेल, कुकू लागेल, बर तुमच्या पोरांना जन्माला देईल, सगळं करील पाहिजे त्याचं. पण माझी एक अट आहे, मग काय, तो नावाचं मंगळसूत्र घालणार. अशी सून बाई जमल का आपल्याला? तुम्हाला जमल? कोणाला पत्नी जमल अशी? मग व्यवहारात जमत नाही, इकडे बऱ्याच चालत आहे. इथे म्हणतात तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा, वैष्णवांचा, अशी भक्ताची अवस्था आहे. आणि या पहिल्याच पायरी जर आपण बसत बसत मुक्ती मोक्ष इकडे जायचं का? इथे एकाच अधिकाराचे नसल्या कारणामुळे या गोष्टी देखील बोलल्या गेल्या पाहिजे. कारण प्रत्येकाचा अधिकार कसा आहे, भिन्न भिन्न. तर काय चाललं होतं आपलं, काय चाललं होतं रे? मनोमार्गे गेला तो आणि हरिपाठी स्थिरावला. मग माऊली ज्ञानोबरांनी आणि हा जो काही अभंग लिहिला तो अनुभूतीचा अभंग आहे. आणि ती अनुभूती कधी आलेली आहे, तो सद्गुरु महात्म्यांचा बोध झाल्यानंतर. आणि ज्यांना ज्यांना सद्गुरु महात्म्यांचा बोध झालेला नसेल, ही अनुभूती किती वाटारून बोलली तरी ती कळणार नाही. आता मी जेवलो आणि माझं पोट भरलं आणि तुमची तृप्ती झाली, असं आहे का ते? जेवण मी केलं, मग पोट कोणाचं भरणार आहे? तुमचं पोट भरावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मग माऊली ज्ञानोबरांची अनुभूती आपण नुसती वाचायची, सांगायची, पाठ करायची, गायची का? नाही, त्याचा विचार आपल्या जीवनात सुद्धा झाला पाहिजे. आणि तो व्हावा याच्याकरिता हा तास आहे सगळा. माऊली ज्ञानोबा सद्गुरु महात्म्यांना शरण गेले आणि तो बोध घेतला. आणि बोध घेतल्याच्या नंतर अनुभूती आली. काय आली अनुभूती? अभंगाच्या
लाही आणि तर ही वेगळं होतं, पण एक केलं लाही काय झाली तर यात मुरली आणि काय झाला काला. हा प्रतीक काला आहे, म्हणजे डोळ्याने दिसणारा काला आहे. आणि त्याचा संबंध साधू संतांनी जीव शिव ऐक्याशी लावला. कशाशी लावला? जीव शिव ऐक्याशी. मग जीव म्हणजे लाही आहे, शिव म्हणजे दही. आता लाही कशापासून होते? भातापासून. बरोबर आहे की नाही? भातापासून लाही बनवण्याची रीत आहे का नुसतं ठेवूनच होते? काय आहे? रीतीशिवाय लाही पदाला भात जात नाही. मग तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव रीतीशिवाय भक्त पदाला जाणार आहे का? भाताची लाही होणं म्हणजे काय? सर्वसामान्य जीवाचं भक्त या पदात रूपांतर होतं. तो भक्त झाला की मग शिवाशी एकरूप होतो. लाही झाल्याशिवाय दयाशी एकरूप होता येत नाही. भात जर दयात टाकलं तर होतं का एकरूप? मग एकरूप बाबा असं जर वाटत असेल तर काय व्हावं लागेल भाताला? लाही. तो देव आणि मी वेगळा नाही या भूमिकेत या स्वरूपात यावा असं वाटत असेल तर मग मात्र आपल्याला जीवातून काय व्हावं लागेल? फक्त या पदाला जावं लागेल. आपल्याला जावं लागेल का कोणाला तरी शरण गेल्यानंतर ते नेतील? आपल्याला स्वतः जाता येत असतात, आज सगळेच बघत असतात. उपदेश करायची गरज नाही, सांगायची गरज नाही. पण गवळणींचा गोपाळांचा काळा जर कोणी केला असेल तर भगवान श्रीकृष्णांनी केला. परीक्षिती राजाचा काळा जर कोणी केला असेल तर शितू महर्षींनी केला. प्रभू रामचंद्रांचा काळा जर कोणी केला असेल तर वशिष्ठ ऋषींनी केला. भगवान श्रीकृष्णांचा काळा जर कोणी केला असेल तर संदीपन ऋषींनी केला. तुमचा आमचा काला बाबा असं जर वाटत असेल तर सद्गुरूचे पाय नको धरायला. त्याचा पुरावा असा आहे, काला करते संत जन त्यांच्या सवे नारायण. काला कोण करत? संत. काला करते संत जन त्यांच्या सवे नारायण. आणि असा काला माऊली ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये निवृत्ती दादांच्या कृपा आशीर्वादाने झाला. आणि झाल्याच्या नंतर अनुभूती आली, बस जन्मही संपला आणि मरणही संपलं. कालाबाज कसा होता? आपण देह आहे का आत्मा आहे? व्यवहार देहाच्या संबंधाने चालल्या कारणामुळे देहाचा संस्कार झाला आणि स्वतःला देह समजू लागलं. परंतु आपण आत्मस्वरूप आहे. त्याचं कारण असं आहे, ते चैतन्य निघून गेलं की किती धडधाकट शरीर असो ते काहीच कामाचं उरत नाही. उरत नाही ना. आता कदाशी मी टमटम बोलून राहिले, आता निघून गेला तर तुम्ही म्हणाल महाराजांचं गाव कोणतं आहे रे? 5 तासाच्या आत पोहोचवा महाराज. मन शक्य नाही. एका मुलीचं लग्न ठरलं, लग्न झाल्याच्या नंतर ती नांदायला निघाली. बापाकडे गेली, बाबाकडे गेली, बहिणी गेली, सगळ्यांनी रडायला लागली आणि शेवटी आईकडे गेली. मोठा आंबरडा पडला. आई त्या क्षणी तिला अटॅक आला, ती गेली. कळलं का तुम्हाला? तुम्ही रडायचं नाही बरं, यांना लई सवय असं काही सांगायला लागलं का लगेच